कधी विचार केलाय मुंबईची हवा इतकी विषारी का झाली आहे? चला, आज आपण एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याच गंभीर प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि त्यामागची कारणं समजून घेऊया. मूळ स्रोतामधलं हे वाक्य म्हणजे निव्वळ टोमणा नाही आहे, तर मुंबईच्या भविष्याबद्दलचा एक गंभीर इशारा आहे. शहराच्या हवेची गुणवत्ता किती धोकादायक पातळीवर घसरली आहे यावर हे वाक्य अगदी अचूक बोट ठेवतं. हा विषय फक्त धुरकट आकाशापुरता मर्यादित नाहीये. हे आहे लाखो मुंबईकरांचं रोजचं वास्तव, जिथे त्यांना दररोज विषारी प्रदूषकांच्या मिश्रणात श्वास घ्यावा लागतोय. तर मग या संकटामागे नेमकं आहे तरी काय? मूळ स्रोत एका अशा गुन्हेगाराकडे बोट दाखवतो जो खरं तर आपल्या डोळ्यासमोर असतो, पण आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो, आणि ती म्हणजे धूळ. आता हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे शहराच्या अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि देखभालीवरचं एक प्रकारे आरोपपत्रच आहे. जरा विचार करा, आपल्या हवेत जे काही प्रदूषण आहे त्यातलं जवळपास 1/3 फक्त आणि फक्त रस्त्यांवरच्या धुळीमुळे होत आहे. आणि खरी गंमत किंवा खरी समस्या म्हणा इथेच आहे. बघा, व्हॅक्यूम ट्रकने ती धूळ शोषून घेण्याऐवजी शहरातले सफाई कामगार काय करतात? ते झाडूने तीच धूळ पुन्हा हवेत उडवतात. म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याऐवजी तो फक्त एका जागेवरून दुसरीकडे ढकलला जातोय, बस. आता मूळ स्रोतानुसार निवडणुकीच्या आधी जी काही बांधकामं आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कामं वेगाने सुरू आहेत, त्यामुळे तर शहराचं रूपांतर एका मोठ्या धुळीच्या भांड्यात झालंय, आणि यामुळे ही समस्या आणखीनच गंभीर झाली आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर व्हिडिओमध्ये अशी कित्येक बांधकामं दिसतात जिथे ना कचरा रोखण्यासाठी सेफ्टी नेट्स आहेत, ना धूळ खाली बसावी म्हणून पाणी मारलं जातंय, आणि वरून ट्रक आपली चाकं न धुता थेट साईटवरून रस्त्यावर येतात, आणि मग ती सगळी धूळ शहरात पसरते. हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. विकासकांच्या कथित लोभाबद्दल लोकांमध्ये जो संताप आहे तो यातून अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे लोकांच्या आरोग्यापेक्षा नफ्याला जास्त महत्त्व दिलं जाते, हे उघड आहे. पण थांबा, ही धुळीची समस्या तर या मोठ्या कोड्याचा फक्त एक छोटासा भाग आहे. मूळ स्रोत शहराच्या वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या इतर अनेक सिस्टमिक फेलियर्सकडे, म्हणजे व्यवस्थेतील त्रुटींकडेही आपलं लक्ष वेधतो. आणि यातलीच एक मोठी समस्या म्हणजे उघड्यावर कचरा जाळण्याची विषारी प्रथा. आता यामुळे होतं काय, तर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकणाऱ्या केमिकल्सचा एक घातक कॉकटेल तो थेट आपल्या श्वासात मिसळतो. आणि असं सांगितलं जातं की हे सगळं अनेकदा फ्लायओव्हर खाली मोठमोठ्या पत्र्यानाड लपून छपून केलं जातं. म्हणूनच अनेकदा जळक्या रबरचा वास येतो, असंही या व्हिडिओत म्हटलंय. मग प्रश्न हा आहे की यावर काही कारवाई का होत नाहीये? मूळ स्रोत वारंवार हाच प्रश्न विचारतोय की हे नियम फक्त कागदावरच ठेवायला आहेत का? त्यांची अंमलबजावणी का होत नाहीये? व्हिडिओमध्ये असे अनेक कॉन्ट्रॅक्टर्स दाखवलेत ज्यांनी काम अर्धवट सोडलं, साईट्स घाणेरड्या ठेवल्या, तरीही त्यांच्यावर काहीही ॲक्शन झालेली नाही. त्यांना जाब का विचारला जात नाहीये? हे वाक्य लोकांच्या त्याच निराशेला आवाज देतं. म्हणजे स्वच्छ रस्त्यांसारखी बेसिक गोष्ट सुद्धा जर शहर देऊ शकत नसेल तर यामागे कुठेतरी भ्रष्टाचारच आहे, ही भावना लोकांमध्ये तीव्र आहे. पण हा मुद्दा फक्त एका अस्वच्छ शहरापुरता मर्यादित नाहीये. हे एक सार्वजनिक आरोग्य संकट आहे, एक असं संकट जे आपल्या पुढच्या पिढीला धोक्यात आणतंय. हा आकडा हा खूप काही सांगून जातो. ही फक्त एक संख्या नाहीये, तर आपल्या मुलांच्या भविष्यावर होणारा एक मोठा आघात आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ काय, तर आज मुंबईच्या या प्रदूषित हवेत वाढणाऱ्या मुलांची फुफ्फुसं ती सामान्य क्षमतेपेक्षा 10% लहान असू शकतात. विचार करा, हे किती गंभीर आहे आणि याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात. व्हिडिओमधला हा इशारा खरंच खूप कठोर आहे, पण तो गरजेचा आहे. कारण आपण जे काही करत नाहीये, आपली जी निष्क्रियता आहे, त्याची मानवी किंमत किती मोठी असू शकते याची ही एक वेदनादायी आठवण आहे. पण थांबा, मूळ स्रोत फक्त निराशा दाखवून थांबत नाही, तर या अंधारात एक आशेचा किरणही दाखवतो आणि बदलासाठी एक आवाहन करतो. बघा, मूळ स्रोताचं म्हणणं अगदी साधं आहे. जर ही समस्या मानवनिर्मित आहे, म्हणजे आपल्या चुकांमुळे, आपल्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, तर यावरचा उपायही मानवनिर्मितच आहे, तो आपल्याच हातात आहे. तर मग मार्ग काय? नागरिकांनी स्थानिक नेत्यांना ओळखायला हवं, जे खरंच काम करू शकतात.
सगळ्यांनी एकत्र येऊन उपायांवर विचार करायला हवा आणि जे नियम मोडतायत त्यांना जबाबदार धरायला हवं. म्हणजेच काय तर आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारायला हवा आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी ठोस कारवाईची मागणी करायला हवी. तर मग आता ठरवायचं आपल्याला आहे, आपण आपल्या शहराला असं प्रदूषणात गुदमरताना शांतपणे बघत बसणार आहोत की स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी उभे राहणार आहोत. निर्णय आपल्याच हातात आहे.